मकर संक्रांतीच्या सणानंतर रथसप्तमीपर्यंतच्या काळात घरोघरी तसेच मंडळांच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडतोय। या हळदी कुंकवाला धार्मिक आध्यात्मिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे। या हळदी कुंकवाच्या वेळी प्रत्येक महिलेला वाण साहित्याची भेट दिली जाते। दान करण्याला महत्त्व असल्यानं या हळदी कुंकवाच्या माध्यमातून हे दान केले जाते। अशा या उत्सवाच्या निमित्तानं शेजारी राहणाऱ्या महिला आणि आपल्या आप्तस्वकीयांना निमंत्रित करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडतोय। तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत प्रत्येक सवासिनीला हळदी कुंकू लावून आपलं सौभाग्य अखंड राहावं अशी मनोमन प्रत्येक महिला शुभकामना करत असते। दरम्यान आजच्या 21व्या शतकात व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियामुळे व्यक्तिमधला दुरावा वाढत चाललाय। हा दुरावा कमी करून सर्वांना एकत्रित जमवण्याचा उद्देश ठेवून मंजिरी पाटील यांनी आपल्या निवासस्थानी भव्य असा हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आजच्या इंटरनेटच्या जगामुळे माणसाची संपर्क कमी होऊ लागलाय। व्हॉट्सअप, फेसबुकवर लोकांचे 5,000 फ्रेंड असतात, पण मदतीला किंवा प्रत्यक्षात एकही तो नसतो। पण आज मी त्याच अनुषंगाने मी आज हळदी कुंकू साजरं केलं। आज माझ्याकडे 50 बायका म्हणजे माझ्या सख्या होत्या त्या, आणि हा संक्रांतीचा सण हा सौभाग्याचं लेणं असतं। आज मी ज्या माझ्या सख्या जमवल्या होत्या, पूर्वीच्या काळी स्त्रियांना बाहेर निघता यायचं नाही, म्हणजे त्यांना कुटुंबाचा म्हणा समाजाचा म्हणा दबाव असायचा। पण मग त्या निमित्ताने सण इव्हेंट साजरे केले, म्हणजे संक्रांत झाली, हळदी कुंकूचा असतो, गुरुवारचा सण असतो किंवा दिवाळीचा सण असतो, त्या निमित्ताने नटणं थटणं, हरतालिकेची पूजा असते, त्या निमित्ताने सर्व स्त्रिया एकत्र येतात। त्या निमित्ताने घराच्या बाहेर पूजेच्या निमित्ताने का असे ना पाऊल बाहेर पडतं। स्त्रियांना तेवढं थोडंसं नटलं थटलं की त्यांना अजून जगण्याची त्यांची उमेद जागी होते। त्या अनुषंगाने मी आज हा संक्रांतीचा हळदी कुंकू साजरं केलं आणि माझ्या सर्वत्र लाल रंगाने माझ्या सगळ्या सख्या नाहून निघाल्या होत्या आज, आणि सगळ्यांची खूप खूप धन्यवाद। दरम्यान या कार्यक्रमाला प्रभागाच्या नगरसेविका आशा तडवी आणि मिसेस महाराष्ट्र 2017च्या विजेत्या डॉक्टर सायली राऊत यांची विशेष उपस्थिती लाभली। या प्रसंगी त्यांनी आपले मत मांडले। ते मंजिरी पाटील यांच्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी, आणि ह्या कार्यक्रमासाठी आपल्या प्रभागामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकमधली एक महिला, आपली मुलगीच असेल कारण आपण मोठे आहोत, आपली मुलगी ही महाराष्ट्रामधनं क्राऊन म्हणजे तिचा मुकुट मिळवते, ही खूप आणि खूप अशी गर्वाची गोष्ट आहे। त्यामुळे मी आपल्या सर्व प्रभागाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने तिला खूप खूप अशी शुभेच्छा देईल आणि तिचं खूप असं अभिनंदन करेल। तसंच मंजिरी ताईंनी आज हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला। हळदी कुंकू म्हटलं तर हे सौभाग्याचं लेणं असतं। ह्या दिवशी हळद आणि कुंकू हे छोटे छोटे अगदी चुटकीभर हळद कुंकू लावणं हे खूप महत्त्वाचं असतं। आपल्या कपाळावर जेव्हा हळद कुंकू सजतं तेव्हा त्याला अनन्यसाधारण असं महत्त्व येतं। अशा ह्या चांगल्या आणि छान अशा दिवशी मी मंजिरी ताईंना खूप खूप अशा शुभेच्छाही देईल आणि सर्वांना नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या शुभेच्छा देते आणि थांबते। हे खूप स्पेशल होतं। मला कोणीच हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी इतकं छान वेलकम नव्हतं केलेलं टाळ्यांच्या गडगडात। सो मला खूप आनंद वाटतो इथे येऊन, आणि हळदी कुंकूचं महत्त्व मी सगळ्यात चांगल्या पद्धतीने सांगू शकते, कारण की हेच हळदी कुंकू लागल्यानंतर मी मिसेस महाराष्ट्र झाली, माझी खूप खूप प्रगती झाली। मी बाय प्रोफेशन डेंटिस्ट आहे, डॉक्टर आहे, आणि माझे हस्बंडही डेंटिस्ट आहे। त्यांचा पूर्ण सपोर्ट आहे, माझ्या सासूबाईंचा मला पूर्ण सपोर्ट आहे। घरात मला हार्डली काही बघावं लागतं, त्याच्यामुळे मी प्रोफेशनली खूप चांगली प्रोग्रेस करू शकते। आणि मिसेस महाराष्ट्र मी 2017मध्ये केलं। माझं लग्न झालं आहे 2015मध्ये, म्हणजे 4 इयर्स बॅक, आणि दोन्ही पण मी प्रोफेशन चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते। त्याच्यानंतर मॉडेलिंग चालू केलं, बाफना ज्वेलर्स, रजनीच्या, टाइमलेस लगेज असे बऱ्याचशा ॲड फिल्मसाठी मी कामं केले, आणि आता मला ह्या सगळ्यांमध्ये येऊन खूप आनंद होतोय आज। अशा कार्यक्रमांतून महिलांना 4-2 गोष्टी समजाव्यात म्हणून या प्रसंगी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीनं बँकेच्या विविध उपक्रमांची माहिती करून देण्यात आली। मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला। गृहिणी, व्यावसायिक, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी एकत्र जमून हा सण साजरा केला। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रफुल्ल पवार, श्रीकृष्णनगर।